मान्सूनला होत असलेला उशीर आणि हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी देण्यास मनाई करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना सिंचनासाठी मनाई करण्यात आल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी संपूर्ण साठा आरक्षित करण्यात आला आहे। सध्या मान्सूनला होत असलेला उशीर पाहता सिंचन प्रकल्पातील सर्व पाणी साठा पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। त्यामुळे यंदा खरीप हंगामात सिंचनासाठी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता मावळली आहे। अमरावती जिल्ह्यात सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत सरासरी 39% जलसाठा शिल्लक आहे। एल निनोच्या परिणामामुळे पावसावर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेता राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला प्राधान्य दिले आहे। 31 ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यास सिंचनासाठी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी महसूल, जलसंपदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यात आला आहे। शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील आणि जलाशयातील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्यावा आणि धरणातून सिंचनासाठी प्रस्तावित किंवा सुरू असलेले पाणी आवर्तन तत्काळ बंद करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे। तर 31 ऑगस्टपर्यंत आवश्यक त्या प्रमाणात पाणी राखीव ठेवून त्याचा काटेकोर वापर करण्यासाठी जिल्हा स्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या जलसाठ्याचा इतर कोणत्याही कारणासाठी वापर करता येणार नाही असंही शासनाने स्पष्ट केलंय। अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा सिंचन प्रकल्पासह 7 मध्यम तर 48 लघु प्रकल्प आहे आणि सरासरी 411 दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे खरीप हंगामात सिंचनासाठी पाणी सोडणे अशक्य असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत।